राम राम शेतकरी बंधूंनो. तर आपल्या व्हिडिओ काढला आपण 2 दिवसापूर्वी. दोन एक कमेंट केली की शेती करणं अवघड आहे, व्हिडिओ बनवणं तर एकदम सोपे आहे. तुला एक स्पष्ट सांगतो दादा, टांग ओढाओढी करू नका. हे अशामुळं आपले शेतकरी सगळे मागं राहतात. कोणी काही व्हिडिओ बनवला त्याच्यावर घाण कमेंट करायच्या. कोणी काही जर तुमच्यापेक्षा मोठं झाले की त्याची टंगडी ओढायची. एकूण एकाचे टंगडी याच्याशिवाय तुम्हाला काही येत नाही. आणि मी काय चुकीचं बोललो, काय चुकीची माहिती दिली तुम्हाला त्याच्यामध्ये, काही बोलायचं त्याच्यामध्ये. तुम्हाला आपण शेती पंपाचं 30 शेडचं पंपाचं सांगितलं होतं आपण. जे की आपल्याला जे अनुभव आहे, जे आपल्या शेतीत पंप लागलेले आहेत, त्याच पंपाची तुम्हाला माहिती दिली मी. चुकीची माहिती नाही दिली तुम्हाला मी. जे पंप पाणी मारतो, जे आपल्या शेतात बसवलेले आहेत माझ्या, आणि जे तुम्हाला 50 मीटरचा हेड, जे की तुम्हाला दिवसभरामध्ये 1 एकर नाही, अर्धा एकर नाही, 10 गुंठे रान भिजते. 10 ते 20 गुंठे रान भिजतं फक्त. पंप चालू आहेत. 30 मीटरचे पंप बी आहेत माझ्याकडे. 70 मीटरचे बी हेड आहेत. आमच्या गावात बी आहेत. काही मित्राचे पंप तसेच आहेत. काही मित्राचे पंप कंपनीचे. मोटर चालू पण होत नाही. चालू झाले तर पाणी एकदम बारीक पन्हाळी पाणी मारतात. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला असे भाव नाही. कापसाला चालला आहे 7,000, सोयाबीन चालली 4,000, 3,000, 3,500, असं काही कमेंट करायचं नाही ना बघा. याच्यामध्ये तुला हा कमेंट टाकून काय भेटलं तुला, की काही काय म्हणला तू त्याच्यामध्ये. व्हिडिओ बनवणं एकदम सोपे आहे. काही बोलत राहावे. काय चुकीची माहिती दिली तुला त्याच्यामध्ये. अरे भैया, याच्यामध्ये 30 मीटरचा हेडचा जर पंप सिलेक्ट केला तुमचा, दिवसभरामध्ये दांडावरती जर माल असेल, कांदे असतील, ऊस असेल, एका दिवसामध्ये तुमचं 1 एकर रान 4 वाजताच तुमचं रान पूर्ण भिजून निघते. आणि जर तेच त्या जागेवर 70 मीटरचा हेडचा मोटर असेल, तुमचं तिथं 25% बी भिजणं होत नाही. ती मोटर नुसतं 2चा पाईप फेकतं, असं पाणी नुसतं पडतं. आणि 30 मीटरचा हेडचं पाणी हातभर प्रेशर मारतं 2ची शेळी. असं काही कमेंट टाकू नका. आणि आपण पूर्ण माहिती घेतल्याशिवाय हा व्हिडिओ टाकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.